तर आज आपण जाणार आहोत लांजाला। लांजा म्हणजेच आमच्या वहिनींच्या माहेरी। चला तर लांजाला गेल्यानंतर सर्व काकांना आम्ही भेटून घेतलं, म्हणजेच वहिनींच्या सर्व काकांना आम्ही भेटून घेतलं। त्यातील एका काकांचं घर आम्हाला खूप आवडलं, कारण त्याचं कारण म्हणजे असं होतं की प्रॉपर जुनं आणि प्रॉपर कोकणी पद्धतीने बांधलेलं हे घर। याचं वैशिष्ट्य म्हणजे इसवी सन 1980चं या घराचं बांधकाम होतं। तुम्ही बघू शकताय की सुंदर असं कोकणातील एक पारंपरिक पद्धतीचं हे घर। रात्री आराम केल्यानंतर आम्ही सकाळी उठलो निसर्गरम्य वातावरणात अशा सुंदर अशा सकाळी, जिथे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आमच्या कानी पडत होते। तर हे आहे आमच्या वहिनी, काका आणि काकी यांचं निसर्गरम्य वातावरणातील घर। सुंदर अशी सकाळ घालवल्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि नंतर आम्ही निघालो, ती म्हणजेच काका काकींनी लावलेली सुंदर अशी परसबाग बोलता येईल, कारण घराच्या शेजारचीच ही बाग आहे। तर ती बाग आम्ही बघायला गेलो। चला तर वहिनींची आणि काका काकींनी लावलेली बाग बघूया। आज मी आलो आहे लांजाला, म्हणजेच आपल्या वहिनींच्या गावाला। वहिनी कुठे आहेत? वहिनी इकडे आहेत। हाय वहिनी, म्हणजे आपण आलोय आपण वहिनींच्या गावाला। यस। तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडं आहेत। इथे तुम्हाला पहिलं केळबा दिसेल, म्हणजे केळी दिसेल, त्याच्यानंतर जांभूळ आहे, फणस आहे, तिथे तुम्हाला चिकू दिसतोय, इथे तुम्हाला काजू दिसतोय, त्याच्यानंतर आंबा आहे, काजूचं अजून एक मोठे झाड आहेत। तसंच त्याच्यानंतर यांच्या बागेमध्ये इथे ना बोरवेल सुद्धा लागलेली आहे। आणि आमचे काय बोलतात ते काकांचे जावई बापू इथे बागेची पाहणी करतायत आणि डोक्यामध्ये अजून काय नवीन आयडिया येते का ते विचार करतायत की ह्याच्यामध्ये आपल्याला काय नवीन करता येईल का। तर आता ह्यांची पाहणी करून झाली बागेची की आपण निघूया आता। मग ओम, कसं वाटते लांजा? हा, मस्त आहे, मस्त आहे, मच्छर चावले मस्त मस्त चला।